छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजी ऑटो रिक्षासाठी एलपीजीचा पुरवठा कमी होत असल्यानं आता रिक्षा चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। तब्बल अर्धा तास ऑटो रिक्षा चालकांना रांगेत उभं राहावं लागतंय। त्यामुळे इथे रिक्षा चालक देखील आक्रमक झालेले आहेत। वाळूज एमआयडीसी परिसरातल्या एका एलपीजी पंपावरची ही रांग तब्बल 2-2.5 किलोमीटर पर्यंत लागल्याचं दिसलं। या रांगेमध्ये उभे राहूनही एलपीजी गॅस मिळत नाही, त्यामुळे रिक्षा चालक चांगले संतप्त होत आहेत। मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपावर आता परिस्थिती सुरळीत झाली आहे। काही दिवसांपूर्वी अफवांमुळे मोठी गर्दी आणि रांगा इथे दिसत होत्या, मात्र आता प्रशासनाच्या स्पष्टीकरणानंतर नागरिकांमधील काहीशी भीती कमी झाली आहे। इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यानं वाहनधारक आता गरजेनुसारच इंधन भरताना दिसतात, त्यामुळे पंपावरील अनावश्यक गर्दी कमी झाली आहे। सर्वत्र पेट्रोल आणि डिझेल इथे सहज उपलब्धही होत आहे। इंधन टंचाई निर्माण झाली अशी अफवा पसरल्यानंतर मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच पंपावर इंधन घेण्यासाठी वाहनधारकांची एकच झुंबड उडाली होती। मात्र आता ही अफवा असल्याचे समजताच गर्दी जी आहे पंपावरून ती ओसरली। आपण बघू शकतात का या पंपावर 2 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात गर्दी होती, मात्र आता ते गर्दी दिसत नाहीये। नियमितप्रमाणे जे ग्राहक येतात त्यांना आता सुरळीतपणे इंधन पुरवठा केला जाते। पेट्रोल डिझेल असो सर्वच इंधनाचा साठा मुबलक असल्यामुळे एकही पेट्रोल पंपावर आता इंधन टंचाई नाहीये। मनमाड पासून जवळ असलेले इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम प्रकल्पातून देखील नाशिक जिल्ह्यातील जवळपास 510 पंपावर सुरळीतपणे इंधन पुरवठा केला जाते। त्याच्यामुळे आता सध्या तरी एकाही पंपावर इंधन टंचाई नसल्याचे चित्र दिसून येत आहे। बब्बू शेख, न्यूज 18 मराठी, मनमाड।